नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल उपवासाची साबुदाणा चकली कशी बनवायची ती सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कोणी अगदी न चुकता ही चकली बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण साबुदाणा चकली बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 1 वाटी इतका साबुदाणा घेतला आहे, 1 वाटी इतकी भगर घेतली आहे, 1 वाटी इतका राजगिरा घेतला आहे. ह्या वाट्या सारख्याच आहे, समप्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे. आता आपण एक कढई घेतली, त्याच्यामध्ये आता आपण जो बी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे तो सर्व व्यवस्थित भाजून घेऊया. जितका व्यवस्थित भाजला जातो ना तितका व्यवस्थित पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये दळला जातो. तोपर्यंत आपला साबुदाणा व्यवस्थित फुलत नाही, कडक होत नाही, तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्या. हे बघा, आपल्या साबुदाण्याचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता 1 वाटी भगर घेतली आहे, तिला पण व्यवस्थित भाजून घेऊया. ही चकली आज आपण भाजणीची चकली बनवणार आहे, त्याच्यामुळे साबुदाणा आणि भगर व्यवस्थित भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित थंड करून घेऊया. थंड करून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण जे बी साबुदाणे भाजून घेतले, थंड करून घेतले ते घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित दळून घेऊया. दळताना एकदम व्यवस्थित बारीक पीठ करायचं आपल्याला. या पद्धतीचं पीठ तयार झालं पाहिजे, किंवा तुम्ही गिरणीमधून दळून आणलं तरीही चालेल. त्याच्यामध्ये आता आपण जे बी भगर भाजून घेतली तिला घालून घेऊया आणि तिला पण दळून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो 1 वाटी राजगिरा घेतला होता त्याला पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित दळून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने एकदम बारीक दळा. शक्यतो तुम्ही हे पीठ आहे ना गिरणीमधूनच दळून आणा, त्याने चिकटपणा व्यवस्थित येतो पिठांना. सर्व पिठं दळून झाल्यानंतर त्याला आता आपण मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये वाळलेल्या मिरच्या टाकूया, त्याला व्यवस्थित दळून घेऊया. तुमच्याकडे जर उपवासाला चालणारी लाल मिरची असेल ती घातली तरीही चालेल. मी आता लाल मिरच्या व्यवस्थित बारीक दळून घेतल्या, त्याला आता गरजेनुसार घालून घेऊया. मिठाला आणि मिरचीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ज्या वाटीने साबुदाणा भगर राजगिरा मोजला होता तीच वाटी घ्यायची आणि त्या वाटीने आपण आता आपलं पीठ किती भरतंय ते मोजून घ्यायचं. या पद्धतीने आपले 4 वाटी इतकं पीठ भरलंय, तर आपण अर्धी वाटी इतकं मोहन घेणार आहे. मोहन हे आपल्याला अर्धी वाटीच घ्यायचं आहे, जास्त मोहन घेऊ नका. जास्त मोहन जर घेतला ना तुमची चकली ही तेलामध्ये विरघळू शकते किंवा अजिबात चकली व्यवस्थित राहणार नाही. अर्धी वाटी तेल घेतले, त्याला व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. गरम केलेलं तेल आता ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याला हाताच्या साह्याने हळूवार व्यवस्थित मिक्स करून घ्या. जितकं व्यवस्थित मोहन मिक्स करशाल तितकी आपली चकली कुरकुरीत आणि व्यवस्थित होते. या पद्धतीने मोहन मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे मोहन मिक्स केल्यानंतर. त्याच्यामध्ये आता आपण हे बघा गरम पाणी करून घेतलं आहे. मी एकदम गरम पण नाही केलं आणि जास्त कोमट पण नाही ठेवलं, मीडियम असं पाणी ठेवलं. आता जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे कणिक व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे. आपण चपात्यांचं कणिक कसं भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक भिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ व्यवस्थित एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित मळून घ्या. याच्यामध्ये वरून तेल टाकायची गरज पडणार नाही आपल्याला, आणि तेल टाकू पण नका. आपण ऑलरेडी मोहन टाकलेले, त्याच्यामुळे तेलाची गरज पडणार नाही. हे बघा, आपल्या उपवासाच्या चकल्या बनवण्यासाठी पीठ तयार झाले. आता ह्या पिठाला आपण 15 ते 20 मिनटं व्यवस्थित भिजून देऊया. भिजून झाल्यानंतर आता आपण एक चकलीचा सोऱ्या घेतला आहे, त्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया. पिठाचा थोडासा गोळा घेऊया, त्याच टोकरीमध्ये व्यवस्थित मळून घेऊया. मळून झाल्यानंतर ज्या चकलीच्या सोऱ्याला तेल लावलं आहे त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया. चकलीच्या सोऱ्यात पीठ भरताना थोडंसं कमीच भरा, म्हणजे चकल्या बनवताना आपल्याला जास्त त्रास होत नाही, पटकन दाबल्या जातो आणि सोऱ्याचं तोंड पण व्यवस्थित लागलं जातं. आता आपण वरचं तोंड लावून घेऊया. एक स्टीलची प्लेट घेतली, त्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेऊया. तेल लावून झाल्यानंतर आता आपण चकली बनवण्यासाठी घेऊया. चकलीचा आकार तुम्हाला कितपत मोठी छोटी जशी पाहिजे तितके वेडे देऊ शकता. हे बघा, या पद्धतीने मला ह्या आकाराची एवढी चकली परफेक्ट वाटते, म्हणून मी ह्या आकाराची एवढी चकली बनवली आहे. मागचं तोंड व्यवस्थित असं या पद्धतीने दाबून घ्या. दाबून दिल्यानंतर एकीकडे आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. ज्यावेळी चकल्या बनवून घेतल्या त्या गरम तेलामध्ये चकल्या तळण्यासाठी टाकूया. एका बाजूने चकल्या व्यवस्थित तळून घेऊया. तळून झाल्यानंतर त्याला आता आपण उलट करूया. दोन्ही पण बाजू व्यवस्थित तळून घेऊया. जितकी व्यवस्थित तळल्या जाते तितकी चकलीला कलर पण छान येतो आणि खायला पण चविष्ट आणि कुरकुरीत अशी होते. याच पद्धतीने सर्व चकल्या आता आपल्याला बनवून आणि तळून घ्यायच्या आहे.
गरमागरम कुरकुरीत अशा आपल्या नवरात्री स्पेशल उपवासाच्या चकल्या तयार झाल्या आहे। या चकल्या मी आज तुम्हाला साबुदाणा, भगर, राजगिरा यापासून बनवून दाखवल्या आहे। या नवरात्री उपवासासाठी चालता आणि खायला तर अतिउत्तम अशा लागता। तेच फराळचं खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने साबुदाणा चकली बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने साबुदाणा चकली तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।